नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण व्याकरणाचा अलंकार हा जो भाग आहे तो पाहणार आहोत. हे अलंकार हे तुमचं एक बेसिक आहे व्याकरणाचं, की तुम्ही जेव्हा पुढे जाऊन कोणत्याही परीक्षा द्यायचाल तेव्हा मराठी विभागामध्ये अलंकार असेल, प्रयोग असेल, काळाचा प्रकार असेल, हे सगळे अतिशय महत्त्वाचं असं असलेलं व्याकरणाचा भाग आहे. तर आज आपण अलंकाराचे प्रकार की त्याच्यामध्ये अर्थालंकार आणि शब्दालंकार असे प्रकार पडतात. तर आता सुरुवातीला आपण अर्थालंकार बघूया की त्याच्यामध्ये अर्थामध्ये आपल्याला पहिला प्रकार आहे उपमा अलंकार, उत्प्रेक्षालंकार, व्यतिरेक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, सभावोक्ती अलंकार आणि विरोधाभास अलंकार. तर हे अलंकाराचे काही प्रकार आहेत. काही आपल्याला 8वीसाठी, काही 9वीसाठी अभ्यासासाठी आहेत. तर आपण सगळेच अलंकाराचे प्रकार आज घेणार आहोत. आता अलंकार म्हणजे काय आधी सुरुवातीला पाहूया की आपल्याकडे अलंकार म्हणजे काय. आपण भूषणे किंवा ज्या स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी दागिने परिधान करतात, भूषणे परिधान करतात. काय की अलंकार म्हणजे भूषणे, दागिने, शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात, शरीरात दागिने अधिक खुलवतात, आपली भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेत ही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवी वा लेखक करीत असतात. विशेषतः पद्यात अधिक अलंकार शोभून दिसतात. म्हणजे कवितेमध्ये की कवितेमध्ये जे शब्द आहेत ते अधिक छान दिसण्यासाठी हे साहित्यिक जे आहेत, हे लेखक असतील, कवी असतील, ते आपली रचना आहे ती अधिक सुंदर दिसण्यासाठी, आपल्या कवितेची भाषा सुंदर दिसण्यासाठी ह्या अलंकारांचा वापर आपल्या कवितेमध्ये करत असतात. गद्यात सुद्धा अलंकार आणि गद्यात सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये अलंकाराचा वापर केला जातो. आता इथं उदाहरण बघा, मुख सुंदर दिसते किंवा मुख सुंदर आहे किंवा मुख जणू कमलच आहे असे म्हटलं तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा असे म्हणतात. की खूप सुंदर जर आपण एखादं वाक्य बोललो तर ते आपल्याला छान वाटतं. पुढे आहे अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन. आपल्याला सगळ्यालाच आवडतं. मग भाषेत असा चमत्कार दोन प्रकाराने आणता येतो. आता जसे बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. म्हणजे या जी पद्याची चरणातील शब्दाची योजनामुळं ते चरण आपल्याला म्हणावेसे वाटतात, गुणगुणावेसे वाटतात. आणि यात नादमाधुर्य आल्यामुळं ते गेय म्हणण्यास म्हणजे गाण्यास योग्य झालेले आहेत. आता हेच उदाहरण बघू की शब्द चमत्कृतीप्रमाणेच या चरणामध्ये अर्थ चमत्कृती सुद्धा आहे बघा. म्हणजे बियातून अंकुर बाहेर येण्यासाठी काय हवे असते हे कवीने किती सुंदर शब्दात सांगितलेलं आहे. आणि दोन्ही चरणाच्या शेवटी आपण इथं पाहिलं तर पाखर आणि पाझर हे जे शब्दांची योजना केल्यामुळं एक नादमाधुर्य कवितेमध्ये कवीने आणलेलं आहे. की पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती झाली असली की तिथे नादमाधुर्य निर्माण होते. आणि अशी शब्द चमत्कृतीची पद्यात योजना असली तर पद्यात शब्दालंकार असतो. पद्यात अर्थ चमत्कृती प्रामुख्याने असेल तर त्या पद्यात अर्थालंकार असतो. आता आपण एक प्रकार बघूया सगळे अलंकाराचे. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे एक शब्दालंकार आणि दुसरे अर्थालंकार. यामध्ये पहिला शब्दालंकारामध्ये अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. आणि इथं अर्थालंकारामध्ये मगाशी आपण हे सगळे प्रकार पाहिले ते उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, दृष्टांत, उक्ती आणि विरोधाभास हे अर्थालंकार याच्यामध्ये येतात. असे प्रकार आहेत सगळे अलंकाराचे. आता आपल्याला अर्थालंकार म्हणजे काय आधी बघूया. म्हणजे काय, दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते तेथे अर्थालंकार होतो.
बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात की अर्थचमत्कार, दोन वस्तूमधील साम्य दर्शवलं जातं आणि एक अशी चमत्कृती आणलेली असते, त्यालाच अर्थालंकार असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थाला इथं महत्त्व आहे. आणि बहुतेक अर्थालंकार हे साम्यावर म्हणजे दोन्हीमधलं साम्य, त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्य सूचक, हे जे ते अर्थालंकार आपण म्हणू शकतो. आता उपमेय हा जो आहे, आता उपमेय आणि उपमान म्हणजे काय की ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो त्या अलंकारात उपमेय असं म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टीचं वर्णन कवी करत असतो कवीमध्ये त्याला, म्हणजे ज्या गोष्टीचं वर्णन करायचं त्याला उपमेय म्हणायचं. आणि ज्याशी, आणि उपमेय म्हणजे ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी साम्य दाखवतो की दुसऱ्या गोष्टीशी त्याचं साम्य दाखवतो त्याला उपमान म्हणायचं. आता इथं उदाहरण आहे, मुख कमलासारखे सुंदर आहे. म्हणजे या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन करत आहेत कवी, आणि मुख हे काय उपमान आहे आणि याचं साम्य, मुखाचं साम्य कमलाशी दाखवलेलं आहे, कमळाशी दाखवलेलं आहे. मग इथं कमल काय झालं, उपमान झालं. त्यानंतर उपमेय आणि उपमान यातील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समान गुणधर्म म्हणतात. आता वाक्यात उपमेय, मुख आणि उपमान कमळ यामध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे. त्यानंतर साधर्म्य सूचक मध्ये काय, उपमेय आणि उपमान यामध्ये साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्य सूचक शब्द किंवा साम्य सूचक शब्द म्हणतात. आता वरील वाक्यात कमलासारखे मुख यातील सारखे हा साधर्म्य सूचक शब्द आहे, सारखे वगैरे असे शब्द. आता पहिला प्रकार बघूया आपण, उपमा अलंकार. आता उपमा अलंकार मध्ये काय, उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जे ते वर्णन केले असते ते उपमा अलंकार होतो. म्हणजे उपमेय हे उपमानासारखेच आहे असं जिथं वर्णन केलं असतं तिथं उपमा अलंकार होतो. या उपमा अलंकारामध्ये मग सम, समान, सारखे, वाणी, जसे तसे, प्रमाण, सदृश्य, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. या अलंकारात 2 भिन्न गोष्टी साम्य पाहिले जाते. म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असं तिथं वर्णन केलं जातं. 2 वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जे ते वर्णन केलेले असते ते उपमा हा अलंकार होतो. आता त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणजे येथे सावळा रंग जे उपमेय आहे आणि पावसाळी नभ हे उपमान आहे, लक्षात ठेवा. सावळा रंग उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे. पुढचा आहे उत्प्रेक्ष अलंकार. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन केलेले असते. म्हणजे उपमेय हे जर उपमानच आहे तिथं उत्प्रेक्ष अलंकार होतो. आता या उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे यापैकी एक साधर्म्य सूचक शब्द असतो. की उत्प्रेक्ष अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच की एखादा शब्द वापरून 2 वस्तूमधील साधर्म्य दाखवण्याचा प्रयत्न असतो. आता याचं उदाहरण बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. त्यानंतर सोने, चांदी, रत्न, माणकांचे दुकानच हे जणू. त्यानंतर अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरेखुरे. आता वाटे हित आहे. किंवा बालक कमाला उडता भासे, कल्पसुमांची माळची ती. तिथं भासे, वाटे, गमे, भासे हे जे शब्द प्रयोग आहेत ते उत्प्रेक्ष अलंकारामध्ये येतात. त्यानंतर आहे व्यतिरेक अलंकार, की जेव्हा कोणत्याही काव्यात व वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केले जाते. म्हणजे उपमेय आहे म्हणजे ज्याचं वर्णन करायचं आहे ते ज्याच्याशी त्याचं साम्य दाखवायचं त्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे असं इथं व्यतिरेकमध्ये दाखवलेलं असतं.
मग इथं उदाहरण बघा, सावळा ग रामचंद्र रत्न मंचकी झोपतो, त्याला पाहून लाजून चंद्र आभाळे लोपतो. म्हणजे बघा की ज्याच्याशी हे करायचंय त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे इथं रामचंद्राचं वर्णन चंद्रापेक्षा श्रेष्ठ इथं केलेलं आहे. किंवा अजून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, की या उदाहरणामध्ये परमेश्वराचे नाव काय उपमेय आहे आणि गोडूच्या बाबतीत अमृत उपमानापेक्षा वरचढ आहे असे वर्णन केल्यामुळे इथे व्यतिरिक्त अलंकार केले आहे. म्हणजे देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. वास्तविकता उपमेय हे देवाचं नाव आणि अमृत म्हणजे उपमेय आहे, म्हणजे उपमान आहे आणि या अमृतापेक्षा देवाचं गोड नाव अधिक श्रेष्ठ आहे असं ह्या अलंकारामध्ये वर्णन केलेलं असतं. आता अजून एक उदाहरण इथं आपण बघू शकतो. तो माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतल, पणियाहून पातळ कल्लोळ प्रेमाचा. हा एक व्यतिरिक्त अलंकाराचं उदाहरण आपण इथं सांगू शकतो. पुढचा आहे अतिशयोक्ती अलंकार, की अलंकारात प्रत्यक्ष असणारी कल्पना ही फारच फुगून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक ही अलंकारात अतिशयोक्ती असतेच, पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, तेव्हा हा अलंकार होतो. म्हणजे कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळेस अलंकार होतो. अतिशयोक्ती असते, याच्यामध्ये वाढून चढून गोष्टी सांगितलेल्या असतात. आता इथं बघा खूप छान उदाहरण आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजे वरील बघा शुल्लक म्हणजे दमडीचं तेल आणलेलं आहे, शुल्लक गोष्ट आहे, परंतु ती फार मोठी करून सांगितलेली आहे. म्हणजे ते दमडीचं तेल आहे आणि त्याच्यामध्ये किती घटना घडलेल्या फुगवून सांगितले. दमडीचं तेल किती येणार आणि त्याच्यामध्ये बघा किती गोष्टी झालेल्या आहेत, अगदी उंटसुद्धा पोहून गेलेलं. म्हणजे इथं अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. आता पुढच्या तासाला आपण राहिलेल्या अलंकाराचे प्रकार बघणार आहोत. तर आजचे हे 4 अलंकाराचे प्रकार लक्षात ठेवा आणि तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये याच्या उदाहरणासहित हे लिहून काढा. अगदी तुम्ही 12वीपर्यंत जाईपर्यंत हा व्याकरणाचा भाग आहे, लक्षात ठेवा. 12वीला गेला तरी मराठी या विषयामध्ये तुम्हाला अलंकाराचे प्रकार आहेत. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला राहिलेल्या अलंकारासर्ग भेटूया. धन्यवाद.